हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2. त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघितलेला आहे. त्यानंतर इंट्रोडक्शनचा आपण ह्या चॅप्टरचा व्हिडिओ बघितलेला आहे. तो जर व्हिडिओ जाऊन बघितला नसला तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2. आता 6.2च्या आधी आपल्याला काय इम्पॉर्टंट माहिती लागते तर लाईन ऑफ विजन, त्यानंतर अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. आता फर्स्ट आपण लाईन ऑफ विजन कशाला म्हणायचं तर विजन म्हणजे काय? विजन म्हणजे आपण विजन कुणाला म्हणतोय, जी आपली नजर असते दृष्टी ती. आता ती लाईन कुणाला म्हणायची बघा, तर इफ ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऍट द लोकेशन ए. म्हणजे तुमचा आता हा डायग्राम काढला, हा पॉइंट आपला कोणता आहे? ए. मग इथं ह्या ए पॉइंटला तुमचा ऑब्झर्वर असणार आहे. ए पॉइंटला काय असणार आहे? ऑब्झर्वर. तो ए या स्टँडिंग, ए या पॉइंटला काय आहे? उभा आहे, स्टँडिंग आहे. लुकिंग ऍट अन ऑब्जेक्ट बी. म्हणजे बघा, ए या ठिकाणी तो ऑब्झर्वर उभा आहे आणि कुठं बघायला लागलाय? हा जो तुमचा बी पॉइंट आहे, ह्या बी पॉइंट कडे काय करायला लागलाय? तो पाहायला लागलाय, बघायला लागलाय. देन लाईन ए बी इज कॉल्ड लाईन ऑफ विजन. म्हणजे तो ह्या प्लेसला उभा आहे आणि बी या प्लेसकडे तो पाहतोय. आणि ही जी लाईन आहे ए बी, या लाईनला आपण कोणती लाईन म्हणतोय तर लाईन ऑफ विजन. आता लाईन ऑफ विजन म्हणजे दोन पार्ट आहेत, अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन कुणाला म्हणायचं बघा. आता मी काय केलं, ए या ठिकाणी स्टँडिंग उभा आहे आणि बी या ठिकाणी फायले, म्हणजे ए बी ही लाईन कोणती तयार होणार तर अँगल ऑफ विजन लाईन तयार होणार. आता प्रत्येक वेळेला कोणता पण अँगल असू दे, अँगल ऑफ एलिव्हेशन असू दे किंवा अँगल ऑफ डिप्रेशन असू दे, दोन्ही पण अँगल कशासोबत तयार होतात तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत तयार होतात. म्हणजे एसी ही कोणती लाईन झाली? हॉरिझॉन्टल लाईन झाली. आता बघा, ए कडून मी कुठं पाहायला लागलोय? सी कडे. म्हणजे ए इथं आहे आणि बी कुठं आहे? वरती. म्हणजे मी ए कडून बी कडे पाहायला लागलोय, म्हणजे मला कुठे बघायला लागणार? वर बघायला लागणार का खाली बघायला लागणार? तर वरती. जेव्हा तुमचा जो ऑब्झर्वर असेल तो वरती बघतोय तेव्हा तो कोणता अँगल तयार होतोय तर अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे बघा, हा वरती बघण्याचा जो अँगल आहे याला काय म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन. त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाही. जो वरती बघण्याचा अँगल तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ एलिव्हेशन. बघा, वेन वी सी अबाव द हॉरिझॉन्टल लाईन, जेव्हा आपण ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्या अबाव म्हणजे काय? वरती बघतोय तेव्हा तो अँगल कोणता असतोय तर अँगल ऑफ एलिव्हेशन. आता अँगल ऑफ डिप्रेशन कोणाला म्हणायचं बघा. आता तुमचा ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे, ऑब्झर्वर कुठं आहे? ए या ठिकाणी. तो ए या ठिकाणावरून सी या ठिकाणाकडे पाहतोय, म्हणजे वर बघतोय का खाली बघतोय तर खाली बघतोय. आणि ही जी लाईन आहे ही तुमची कोणती लाईन असणार आहे? हॉरिझॉन्टल लाईन. मग अशा सांगितल्याप्रमाणे कोणता पण अँगल असू दे, अँगल ऑफ एलिव्हेशन असू दे किंवा डिप्रेशन असू दे, त्याच्यासोबत काय त्या हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे जो तुमचा अँगल एलिव्हेशन तयार होते तो कशासोबत तयार होतोय? हॉरिझॉन्टल लाईन सोबत. आणि जो तुमचा अँगल ऑफ डिप्रेशन तयार होते तो पण कशासोबत तयार होतोय तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत. म्हणजे बघा, तो ऑब्झर्वर ए या ठिकाणी आहे आणि सी या ठिकाणी तो काय करायला लागलाय? बघायला लागलाय. म्हणजे कुठं बघायला लागलाय? खाली बघायला लागलाय. जेव्हा तो ऑब्झर्वर खाली बघतोय तेव्हा तो अँगल कोणता असतोय तर अँगल ऑफ डिप्रेशन. बघा, ही आता ए पासून तो कुठे बघायला लागलाय? सी कडे. म्हणजे ही बघण्याची तुमची जी दृष्टी आहे, नजर आहे, त्याला आपण कोणतं म्हणतोय? लाईन ऑफ विजन. आणि ही तुमची एएम ही काय येणार आहे तर लाईन ऑफ काय येणार आहे? हॉरिझॉन्टल लाईन. बघा, वेन वी सी बिलो द हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे आपण हॉरिझॉन्टल लाईनच्या जेव्हा बिलो बघतोय तेव्हा अँगल कोणता तयार होतोय? डिप्रेशन. आणि जेव्हा आपण हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती बघतोय तेव्हा अँगल कोणता तयार होतोय? एलिव्हेशन. आता बघा, त्याच्यामध्ये कोणता अँगल एलिव्हेशन तयार झालाय बघा. अँगल कोणता लिहिणारा? बी ए सी. बी ए सी हा कोणता अँगल तयार झालाय? एलिव्हेशन. आणि इथं कोणता अँगल डिप्रेशन तयार झालाय? अँगल एम ए सी. अँगल एम ए सी हा कोणता अँगल तयार झालाय तर डिप्रेशन. एवढंच. त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाहीये. काय लक्षात ठेवायचं? वरती बघितल्यानंतर जो अँगल असतोय त्याला कोणता अँगल म्हणायचं? अँगल ऑफ एलिव्हेशन. आणि खाली बघितल्यानंतर जो अँगल असतोय त्याला कोणता म्हणायचं? अँगल ऑफ डिप्रेशन. आता ह्या अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशनच्या वरती डिपेंड प्रॅक्टिस सेट आपला कोणता आहे? 6.2. त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री दिल्यात, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे काय दिल्यात? वर्ड प्रॉब्लेम्स दिलेत. त्याच्यामध्ये आपण डायग्राम काढायचे आणि मग काय करायचंय? एक्सप्लेन करायचंय. आता बघ, आता बघा, प्रॅक्टिस सेट 6.2 मधला क्वेश्चन नंबर 1 काय दिलेला आहे? क्वेश्चन नंबर 1, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. म्हणजे एक पर्सन
स्टँड उभा राहिलाय किती मीटरवरती, 80 मीटरवरती फ्रॉम अ चर्च. म्हणजे तो पर्सन, आता समजा इथं पर्सन आहे, तो पर्सन इथं समजा चर्च आहे, म्हणजे चर्च असं उभा असणार आहे, बरोबर आहे. ह्या चर्च पासून तो इथं ए या पॉइंटला पर्सन असणार आहे, बी या पॉइंटला काय असणार आहे, चर्च. मग ए पासून म्हणजे पर्सन पासून ते चर्च किती मीटर डिस्टन्स वरती आहे, तर 80 मीटर डिस्टन्स वरती आहे. पुढं, अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. म्हणजे हा जो पर्सन आहे तो कुठं बघायला लागलाय, चर्चच्या कुठं बघायला लागलाय, टॉपला. टॉपला म्हणजे कुठं, वरती. म्हणजे बघा हा इथं पर्सन उभा आहे, तो टॉपच्या चर्चच्या टॉपला म्हणजे वरती बघायला लागलाय. म्हणजेच इथं कोणता अँगल तयार होणार, जेव्हा आपण वरती बघतोय तेव्हा कोणता अँगल तयार होणार, तर अँगल ऑफ इलिव्हेशन. इथे दिले बघा, अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालाय, तो किती डिग्रीचा तयार झालाय, 45 डिग्रीचा. म्हणजे ए पासून बी कडे बघ, इथं नाव दिलं सी, तर ए पासून सी कडे पाहताना किती डिग्रीचा अँगल तयार झालाय, तर 45 डिग्रीचा अँगल तयार झालाय. फाइंड द हाईट ऑफ चर्च. म्हणजे ह्या बीसी ची आपल्याला काय फाइंड करायचे आहे, तर हाईट फाइंड करायची आहे. म्हणजेच कोणाची, चर्चची आपल्याला काय फाइंड करायची आहे, हाईट. इथे फक्त कोणता अँगल तयार होणार, वरती बघायला लागलाय तो, इथं पर्सन आहे आणि तो चर्चच्या टॉप कडे बघायला लागलाय, म्हणजे वरती बघायला लागलाय. म्हणजे कोणता अँगल तयार होणार, तर अँगल ऑफ इलिव्हेशन. आता सगळ्यात आधी आपण काय करूया, डायग्राम. आता डायग्राम काढताना काय काय काढणारा, एक चर्च काढणार. आता असं उभं काय असणार आहे, चर्च. त्या चर्चला नाव दिलं ए बी. त्यानंतर पर्सन कुठं असणार आहे, या सी या ठिकाणी काय असणार आहे, तुमचा पर्सन. म्हणजे बघा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणता पण अँगल काढताना त्याला काय काढायला लागतं, हॉरिझॉन्टल लाईन काढायला लागतं. बी पासून सी पर्यंत डिस्टन्स किती दिले, बी या ठिकाणी तुमचा काय असणार आहे, पर्सन असणार आहे, बरोबर. सॉरी, पर्सन कुठं असणार आहे, सी या ठिकाणी पर्सन असणार आहे. आणि ए बी हे काय असणार आहे, आपलं चर्च. आणि हा ए हा चर्चचा काय असणार आहे, टॉप असणार आहे. म्हणजे आपल्याला ए आणि सी काय करायला लागणार आहे, जॉईन करायला लागणार आहे. कारण सी कडून कुठं बघितलंय, ए कडे बघितलंय. जेव्हा सी कडून ए कडे बघतोय तेव्हा किती डिग्रीचा अँगल तयार होतोय, तर 45 डिग्रीचा अँगल तयार होतोय, बरोबर आहे. आणि हा अँगल किती डिग्रीचा तयार होणार आहे, 90 डिग्रीचा तयार होणार आहे. आता बघा ह्याच्यामध्ये व्हिजन लाईन कोणती असणार आहे, तर एसी ही काय असणार आहे, व्हिजन लाईन असणार आहे. आणि बीसी हे काय असणार आहे, तुमचं हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. बघा आता आपल्याला याची मांडणी करायची आहे. फर्स्ट आपण काय करायचं, जे आपण डायग्राम मध्ये कुणाला काय कन्सिडर केले हे आपण आपल्या लँग्वेज मध्ये लिहायचं. आता बघा मी काय काय कन्सिडर केले, लेट ए बी इज अ चर्च. ए बी हा मी काय कन्सिडर केले, चर्च कन्सिडर केले. त्यानंतर पर्सन कुठं आहे, स्टँड सी ठिकाणी. मग काय लिहिणारा, पर्सन इज स्टँडिंग ॲट अ पॉइंट सी. पर्सन कुठं स्टँड असणार आहे, तुमचा सी या ठिकाणी. त्यानंतर डिस्टन्स कशाचं दिलंय, पर्सन पासून कशाचं दिलंय, चर्च पर्यंत. व तुमचा पर्सन कुठं आहे, इथं. चर्च कुठं आहे, बी या पॉइंटला. म्हणजे बी पासून सी पर्यंत डिस्टन्स दिले, किती दिले, 80 मीटर. मग काय लिहिणारा, द डिस्टन्स फ्रॉम पर्सन टू चर्च इज इक्वल टू, कोणता डिस्टन्स घेतलाय आपण, बीसी. म्हणजे बीसी इज इक्वल टू किती लिहिणारा, 80 मीटर. त्यानंतर कोणता अँगल तयार झालाय, तर अँगल ऑफ इलिव्हेशन कोणत्या ठिकाणी तयार झालाय, तर सी या ठिकाणी. मग काय लिहिताना कसं लिहिणारा, अँगल कोणता अँगल आहे, बीसीए. बीसीए इज अँगल ऑफ एलिव्हेशन. क्वेश्चन मध्येच दिलेला आहे कोणता अँगल आहे, तो कोणता अँगल आहे, एलिव्हेशन आहे. आणि आपल्याला पण ओळखता आलं पाहिजे, वरती बघितले त्याने, चर्चच्या टॉप कडे बघितले, म्हणजे कोणता अँगल असणार आहे, तर अँगल ऑफ एलिव्हेशन. बघा बीसीए इज काय आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. त्यानंतर किती डिग्री आहे तो, तर बीसीए इज इक्वल टू किती डिग्री आहे, 45 डिग्री. आता बघा हे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचे आहे, तर हाईट ऑफ चर्च.
म्हणजेच काय, आपण हाईट ऑफ चर्च काय घेतले, चर्च कुणाला कन्सिडर केलंय, ए बी ला. म्हणजेच आपल्याला कुणाची हाईट फाइंड करायची आहे, ए बी इज इक्वल टू काय दिले, क्वेश्चन मार्क. म्हणजे आता मला काय फाइंड करायचं आहे, ए बी. आता बघा प्रत्येक ह्या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय हे करायचं असते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करायचं असते. आता तो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आपल्याकडे किती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, 6 आहेत. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता त्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पैकी कोणते फंक्शन यूज करायचं हे कसं ठरवायचं बघा. आता 6 आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आता बघा साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, त्यानंतर कोसेक थिटा, सेक थिटा आणि कोणते आहे, कॉट थिटा. मग बघा साइनचा रेसिप्रोकल कोणता आहे, कोसेक थिटा, कॉसचा कोणता आहे, सेक थिटा आणि टॅनचा कोणता आहे, कॉट थिटा. मग खालचे 3 यूज करायचे नाहीत. जे तुमचे ऍप्लिकेशनचे एक्झाम्पल आहेत म्हणजे जी वर्ड प्रॉब्लेमचे आहेत त्याच्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन ही 3 काय करायचं फंक्शन यूज करायचं, खालचे यूज करायचे नाहीत. कारण वरच्यांचंच रेसिप्रोकल कोणते फंक्शन आहेत, खालचे फंक्शन आहेत. म्हणून खालचे फंक्शन यूज करायचे नाहीत, फक्त कोणते फंक्शन यूज करायचे आहेत, तर वरचे फंक्शन यूज करायचे. आता बघा साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा या 3 थिटांपैकी कोणती थिटा कन्सिडर करायची हे कसं ठरवायचं. आता बघा सी या ठिकाणी अँगल तयार झालाय, किती डिग्रीचा अँगल तयार झालाय, 45 डिग्रीचा. मग आता मला काय फाइंड करायचे, ए बी ही मला पाहिजे, बरोबर आहे, ए बी मला फाइंड करायचे. मग आता बघा हा अँगल आहे, अँगलच्या ही जी ए बी आहे ही कोणती साइड झाली, तर अपोजिट साइड झाली, बरोबर आहे. कोणती साइड झाली, अपोजिट. बघा हा अँगल आहे तुमचा 45, मला काय काढायचं आहे, ए बी. मग अँगलच्या ही ए बी कोणती साइड झाली, अपोजिट साइड झाली. आणि आता बघा काय मला प्रश्नामध्ये गिवन दिलेलं आहे, कोणती साइड दिलेली आहे, बीसी ची लेंथ दिलेली आहे, किती दिल्या, 80 मीटर दिल्या, बरोबर आहे. बीसी इज इक्वल टू किती दिले प्रश्नामध्ये, 80 मीटर. म्हणजे ह्या अँगलची ही कोणती साइड झाली, आता बघा 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे कोणती साइड झाली तुमची, हायपोटेनस झाली. आता ह्या सी डिग्रीच्या सी अँगलच्या समोरची म्हणजे ही कोणती साइड झाली तुमची, अपोजिट. आणि मग अँगल सीच्या ही कोणती साइड झाली तुमची, तर कोणती साइड झाली, ऍडजसंट साइड. म्हणजे आता बघा मला काय काढायचं आहे, अपोजिट साइड काढायची आहे. काय दिलंय क्वेश्चन मध्ये गिवन, ऍडजसंट साइड. म्हणजे अपोजिट साइड आणि काय ऍडजसंट साइड दिली आहे, म्हणजे अपोजिट काढायचे आहे आणि ऍडजसंट दिली आहे. मग आता बघा कोणता फॉर्म्युला यूज करणार की ज्याच्यामध्ये अपोजिट आणि ऍडजसंट साइड आहे, कोणता फॉर्म्युला आहे, टॅन थिटाचा. कोणता फॉर्म्युला आहे, टॅन थिटाचा. टॅन थिटाचा काय फॉर्म्युला आहे, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. बघा कोणतं फंक्शन ओळखायचं हे कळालं काय. समजा जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चन मध्ये ही हायपोटेनस दिलेली असेल आणि ही अपोजिट साइड दिलेली असेल, समजा इथं दिले तुम्हाला व्हॅल्यू 70 आणि तुम्हाला काढायचे अपोजिट साइड, म्हणजे हायपोटेनस दिली आणि काढायच्या ह्या अँगलची अपोजिट साइड, म्हणजे तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार, अपोजिट अपॉन हायपोटेनस. कोणता फॉर्म्युला आहे, साइन थिटाचा. म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणारा, साइन थिटा. काय दिलंय आणि काय काढायचं आहे ह्याच्यावरून या तिन्हीपैकी एक फंक्शन काय करायचं, फिक्स करायचं. आता माझ्याकडे अपोजिट काढायचं आहे आणि दिलंय काय, ऍडजसंट. दोन्हीपैकी उलट असलं तरी पण चालते. ऍडजसंट दिला असेल, अपोजिट काढायचं असेल तरी चालते, अपोजिट असेल आणि ऍडजसंट काढायचं असेल तरी पण चालते. आता बघा मी कोणतं फंक्शन यूज करणार, तर टॅन थिटा फंक्शन यूज करणार. मग आता बघा थिटाची व्हॅल्यू किती आहे, तर 45 डिग्री. मग काय लिहिणारा, इन कोणता ट्रायंगल कन्सिडर करणार, हा ट्रायंगल 90 डिग्री म्हणजे कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल. मग काय लिहिणारा, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी. काय लिहिणारा, इन राईट अँगल ट्रायंगल ए बी सी कोणते फंक्शन वापरणार आहे, टॅन. मग काय लिहिणारा, टॅन थिटा इज इक्वल टू, मग टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 45. मग टॅन 45 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. आता डायग्राम मध्ये बघा थिटाच्या अपोजिट साइड कोणती आहे, ए बी ही अपोजिट साइड आहे, अपॉन ऍडजसंट साइड, ऍडजसंट साइड कोणते, बीसी ही काय ऍडजसंट साइड आहे. इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये अपोजिट कुणाला म्हणायचं, ऍडजसंट कुणाला म्हणायचं, हायपोटेनस कुणाला म्हणायचं हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, तो व्हिडिओ जाऊन चेक करा. आता बघा ए बी अपॉन बीसी, ए बी ची हाईट आपल्याला फाइंड करायची आहे म्हणजे ए बी ऍज इट इज लिहिणार, अपॉन बीसी किती दिले, तर 80, म्हणजे बीसीच्या जागी 80 लिहिणार. आता बघा आपण टेबल घेतलेला, त्या टेबलमध्ये टॅन 45 ची व्हॅल्यू आहे, तर टॅन 45 ची व्हॅल्यू किती येत्या,
तर tan45 ची व्हॅल्यू त्या 1, म्हणजे इथं पण किती लिहिणार 1. बघा त्या टेबलमध्ये तो टेबल कसा पाठ करायचा याची पण ट्रिक सांगितलेलं आहे तुम्हाला. न पाठ करता कसा लक्षात ठेवायचा फक्त एका ह्याच्यामध्ये येते. ते कसं लक्षात ठेवायचं इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जाऊन चेक करा. म्हणजे tan45 ची व्हॅल्यू टेबलमध्ये किती त्या 1, मग tan45 च्या जागी काय लिहिणार 1. आता बघा मला काय काढायचं आहे तर AB काढायचं आहे. मग आता बघ AB मला काढायचं आहे, मग AB आहे तसं इथं असू दे. 80 कोणत्या साईन मध्ये डिव्हिजनला, या साईडला आल्यावरती काय होणार मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय लिहिणारा तर 1 इंटू 80. 1 इंटू 80 आन्सर किती येणार 80 इज इक्वल टू काय लिहिणारा AB. म्हणजेच ABचा आन्सर किती लिहिणारा 80. आता युनिट काय सेंटीमीटर आहे का मीटर आहे मीटर. म्हणजे AB इज इक्वल टू काय लिहिणार 80 मीटर. आता बघा क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे फाइंड द हाईट ऑफ चर्च. आता बघा हाईट ऑफ चर्चला आपण काय कन्सिडर केले AB. मग खाली आन्सर काय लिहिणारा देअरफॉर हाईट ऑफ चर्च इज इक्वल टू 80 मीटर. बघा हा क्वेश्चन फर्स्ट लक्षात आला का कोणतं फंक्शन वापरायचं हे लक्षात आलं काय बघा. जे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिले ते आपल्या वर्ड्स मध्ये आपण मांडणी करायची आणि त्यानंतर फंक्शन यूज करून ज्या व्हॅल्यू दिले त्या पुट करायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. लक्षात आलं का बघा 6.2 मधला क्वेश्चन नंबर 1. आता बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे. फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँड अँगल ऑफ डिप्रेशन. आता बघा मगाच्या एक्झाम्पलमध्ये अँगल ऑफ इलिव्हेशन तयार झालता. आता आजच्या एक्झाम्पलमध्ये अँगल ऑफ कोणता तयार झालाय डिप्रेशन ऑफ किती डिग्रीचा 60 डिग्रीचा. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. म्हणजे लाईट हाऊसची आपल्याला काय दिल्या हाईट दिल्या 90 मीटर. फाइंड काय करायचं आहे हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. म्हणजे शिप पासून लाईट हाऊसचं आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आणि क्वेश्चन मध्ये √3 ची व्हॅल्यू दिल्या 1.73. आता बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा पहिल्यांदा काय काय आपल्याला डायग्राम काढायला पाहिजे. मग डायग्राम मध्ये आपण काय काढणार आहे एक काय कन्सिडर करणार आहे लाईट हाऊस कन्सिडर करणार आहे. मग आता बघा एक मी लाईट हाऊस काढलं त्या लाईट हाऊसला नाव काय दिलं A आणि B. हे लाईट हाऊस असणार आहे. आणि काय काढायला लागणार आहे आता ऑब्झर्वर कुठून कुठं बघायला लागलाय बघा. ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्री. म्हणजे आता मला सांगा ऑब्झर्वर कुठं असणार आहे डिप्रेशन अँगल तयार झालाय. म्हणजे वरती बघणार आहे का तो खाली बघणार आहे खाली बघणार आहे बरोबर आहे. म्हणजे ऑब्झर्वर कुठं असणार आहे तुमचा A या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तो लाईट हाऊसच्या वरती असणार आहे आणि तो A पासून कुठं बघायला लागलाय तर खाली बघायला लागलाय. आणि जेव्हा तो खाली बघतोय तेव्हा अँगल किती डिग्रीचा तयार होतोय 60 डिग्रीचा. म्हणजे ए या ठिकाणी अँगल तयार होणार आहे. AB हे आपलं काय असणार आहे तर लाईट हाऊस. AB काय असणार आहे लाईट हाऊस. इथं काय असणार आहे आपला ऑब्झर्वर असणार आहे. तो कुठं बघायला लागलाय खाली. डिप्रेशन म्हणजे कुठं बघायला लागलाय खाली. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणता पण अँगल असू दे अँगल ऑफ एलिव्हेशन असू दे किंवा अँगल ऑफ डिप्रेशन असू दे तो कोणत्या लाईन सोबत तयार होतोय तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत. आता A या ठिकाणी त्यानं लाईट हाऊस सोबत अँगल केलाय काय तर नाही. कशासोबत अँगल करतोय तो तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत. म्हणजे आपल्याला इथं काय काढायला पाहिजे एक ड्रॉ करायला पाहिजे हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे ही तुमची कसली लाईन असणार आहे हॉरिझॉन्टल लाईन. आता बघा इथं हा अँगल किती डिग्रीचा तयार झालाय तर 60 डिग्रीचा अँगल तयार झालाय. त्यानं इथं काय असणार आहे शिप असणार आहे. त्यानं इथं शिपकडे काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. म्हणजे इथं काय नाव दे C आणि B पासून C काय करायचंय जोडायचंय. म्हणजे इथं काय असणार आहे शिप असणार आहे आणि हे काय असणार आहे लाईट हाऊस असणार आहे. बघा काय काय दिले क्वेश्चन मध्ये एक लाईट हाऊस घ्यायचं आहे. मग मी AB हे काय कन्सिडर केलंय लाईट हाऊस. त्यानंतर ऑब्झर्वरनं काय केलंय शिपकडे पाहिले कोणत्या अँगलमध्ये अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये. म्हणजे त्याने शिपकडे म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन कडे पाहिले. म्हणजे कुठे पाहिले खाली बघितले. जर एलिव्हेशन असेल तर कुठे बघितलं असतं वर. मग A या ठिकाणी तुमचं काय असणार आहे ऑब्झर्वर असणार आहे बरोबर आहे. त्यानं खाली बघितले म्हणजे अँगल ऑफ C कडे बघितले शिपकडे बघितले. आता बघा त्यानं
ए पासून जेव्हा डिप्रेशनकडे पाहिले, अँगल ऑफ डिप्रेशन, तेव्हा किती डिग्रीचा अँगल तयार झालाय, तर 60 डिग्रीचा अँगल तयार झालाय. मग अँगल हा नेहमी कशासोबत तयार होतोय, तर हॉरिझॉन्टल लाईन सोबत, कोणता पण असू दे, इलिव्हेशन असू दे किंवा डिप्रेशन असू दे. म्हणून आपण इथं एक काय ड्रॉ केल्या, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम लाईट हाऊस. म्हणजे शिप पासून लाईट हाऊसचा आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचा आहे. म्हणजेच काय फाइंड करायचं आहे, BC फाइंड करायचं. आणि क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, 90 मीटर काय दिलंय, हाईट ऑफ लाईट हाऊस. म्हणजे लाईट हाऊसची हाईट किती दिली आपल्याला, 90 दिली. आता बघा, पहिल्यांदा आपण जे क्वेश्चन मध्ये डायग्राम मध्ये कुणाला काय कन्सिडर केले, इथं किती डिग्रीचा अँगल तयार होणार, 90 डिग्रीचा. कुणाला काय कन्सिडर केले ते लिहा. काय कन्सिडर केले, तर लेट AB इज अ लाईट हाऊस. AB हा काय तुमचा लाईट हाऊस. त्यानंतर ऑब्झर्वर इज ॲट पॉइंट A and looking at point C. म्हणजे ऑब्झर्वर A या ठिकाणी आहे आणि तो कुठे बघायला लागलाय, C या ठिकाणी बघायला लागलाय. त्यानंतर आणि काय घेतलंय आपण, कोणता अँगल दिलाय, डिप्रेशनचा. त्यानंतर AB हे आता C या ठिकाणी तो काय करायला लागलाय, पाहायला लागलाय. आता शिप इज ॲट पॉइंट, शिप इज ॲट पॉइंट काय असणार आहे, C. आता कोणता अँगल दिलाय, तर अँगल ऑफ डिप्रेशन. मग कसं लिहिणार, क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, मेक्स अँगल ऑफ काय दिले, डिप्रेशन दिले. म्हणजे कोणता घेतलाय अँगल, इथं काय तर नाव देऊया, इथं नाव दिलं D. म्हणजे DAC इज अँगल ऑफ डिप्रेशन. मग अँगल DAC इज इक्वल टू किती डिग्री आहे, तर 60 डिग्री. एवढं आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन दिले. जे दिले ते आपण आपल्या भाषेमध्ये काय करायची, मांडणी करायची. आता बघा, तुम्ही हे शिकलायचा, जर दोन पॅरलल लाईन असतील आणि त्या दोन पॅरलल मध्ये एक जर ट्रान्सव्हर्सल काढला, बघा दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याच्यामध्ये एक काय काढला, ट्रान्सव्हर्सल, तर जो तुमचा हा अँगल आणि हा अँगल, ह्या दोन अँगल्सला कोणता अँगल म्हणताय, तर अल्टरनेट अँगल. कोणते अँगल म्हणतोय आपण, अल्टरनेट अँगल. आणि तुमचे अल्टरनेट अँगल काय असतात, इक्वल असतात. म्हणजे हा अँगल जेवढा डिग्री असेल, समजा हा 60 डिग्री असेल, तर हा पण अँगल किती डिग्री असणार आहे, 60 डिग्री. रिझन काय लिहितोय आपण, अल्टरनेट अँगल. बघा दोन पॅरलल लाईन, त्याच्यामध्ये जर एक ट्रान्सव्हर्सल काढली, तर हे जे अल्टरनेट अँगल आहेत ते काय असतात, इक्वल. सेम तसंच बघा, ह्या दोन AD आणि CB या दोन काय आहेत, पॅरलल लाईन. त्याच्यामध्ये AC बघा, AD ही लाईन असणार आहे AD आणि खालची लाईन कोणती आहे, C आणि B. त्याच्यामध्ये ही एक मी कोणती लाईन काढल्या, ट्रान्सव्हर्सल काढली. जर तुमचा A 60 डिग्री असेल, तर C पण किती डिग्री असणार आहे, तर 60 डिग्री. कारण रिझन काय लिहिणार, अल्टरनेट अँगल. बघा अँगल DAC इज इक्वल टू काय लिहिणारा, अँगल ACB. रिझन काय लिहिणारा, अल्टरनेट अँगल. म्हणजेच अँगल ACB किती डिग्री असणार आहे, 60 डिग्री. हा 60 डिग्री आहे म्हणून आपण किती डिग्रीचा असणार आहे, 60 डिग्री. आता कोणतं फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक यूज करायचं, बघा मला काय काढायचं आहे, चर्च पासून लाईट हाऊस पासून कुणाचं अंतर काढायचं आहे आपल्याला, शिपचं अंतर काढायचं आहे. म्हणजे बघा कुणाचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, BCचं डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आता बघा हे मला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. माझ्याकडे कशाचं डिस्टन्स आहे, ABचं डिस्टन्स आहे. किती ABचं डिस्टन्स आहे, तर 90 मीटर. आणि हा C अँगल म्हणजे माझ्याकडे काय, थिटा. मग आता बघा Cच्या 90 डिग्री म्हणजे कोणती साईड झाली, अपोजिट साईड झाली. अपोजिट साईड मला क्वेश्चन मध्ये दिली आहे, मला कोणती साईड पाहिजे, सीची अँगल सीची कोणती साईड झाली, ऍडजस्टंट साईड झाली. बघा हा B हा अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे AC ही काय होणार आहे, हायपोटेनिस होणार आहे. AC ही काय होणार आहे, हायपोटेनिस होणार आहे. त्यानंतर अँगलच्या समोरची म्हणजे ही कोणती होणार आहे, तुमची अपोजिट. आणि BC ही काय होणार आहे,
ऍडजसंट साइड. आता बघा हा सी हा थिटा आहे, मग थिटाच्या मला अपोजिट साइड दिली आहे, मला काढायची आहे कोणती साइड? ऍडजसंट साइड. मग कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये अपोजिट आणि ऍडजसंट आहे? कोणता फॉर्म्युला आहे, कोणतं फंक्शन आहे? तर टॅन थिटा. म्हणजे आपण इथं थिटाची व्हॅल्यू किती आहे? 60 डिग्री. म्हणजे कोणतं फंक्शन यूज करणार? टॅन. म्हणजे काय लिहिणार आहे? टॅन थिटाच्या जागी 60 डिग्री इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग आता बघा टॅन 60 डिग्री, टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती त्या टेबलनुसार? तर टॅन 63 ची व्हॅल्यू येत्या √3 इज इक्वल टू अपोजिट साइड. आता बघा थिटाच्या अपोजिट साइड कोणती आहे? तर ए बी अपॉन थिटाच्या ऍडजसंट साइड कोणती आहे? तर बी सी. आता बघा √3 इज इक्वल टू ए बी दिले काय? किती दिले? ए बी 90 अपॉन बीसी आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. म्हणजे बीसी ऍज इट इज लिहिलं. आता बघा कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? बीसीची. मग बीसी जे आहे ते ऍज इट इज लिहिलं. आता 90 इथं कशामध्ये? 90 इथं कोणत्या ह्याच्यामध्ये? मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्या साईडला आल्यावरती काय होणार आहे? डिव्हिजन. म्हणजे बीसीची व्हॅल्यू किती येणार आहे? 90 अपॉन किती लिहिणारा? √3. आता बघा बीसी इज इक्वल टू किती लिहिणारा? 90 अपॉन √3. आता ह्या स्टेपला काय करायचं बघा, √3चं काय करायचं? रॅशनलायझेशन करायचं. म्हणजेच काय करायचं बघा, बीसी इज इक्वल टू 90 अपॉन √3 इंटू आपल्याला कुणाची व्हॅल्यू पुट करायची आहे? तर √3 ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे. किती दिल्या? 1.73. आता ही पुट करायची नाही, लास्टच्या स्टेपला ही व्हॅल्यू पुट करायची. आता बघा रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय? रॅशनलायझेशन आपण नेहमी कशाचं करतोय? डिनॉमिनेटरचं करतोय. जो तुमचा डिनॉमिनेटरला नंबर असेल त्याच नंबरनं मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. जर इथं साईन असेल तर काय करतोय? अपोजिट साईडनं मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय. आता बघा √3नं मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. आता बघा मल्टिप्लिकेशन आता बघा मल्टिप्लिकेशन करूया न्यूमरेटर टू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. मग काय येणार आहे? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन 90 √3 अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? √3 इंटू √3. आता बघा √3 इंटू √3 आन्सर किती येते? तर 3 येते. कसं 3 येते बघा, तर √3 इंटू √3 म्हणजे अंडररूट मध्ये 3 इंटू 3 आन्सर किती येणार आहे? 9 येणार आहे. आता अंडररूट मध्ये 9 आहे, मग 9चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ना आन्सर किती येते? 3 येते. म्हणजे √9चा आन्सर किती येते? 3. म्हणजे इथं स्क्वेअर रूटला हा स्क्वेअर काय होतोय? कॅन्सल आणि फक्त आन्सर किती येते? 3. बघा कसं 3 आलंय की लक्षात आलं की बघा √3 इंटू √3 आन्सर किती येणार आहे? √9 आणि √9चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आन्सर किती येणार आहे? 3. म्हणजे खाली डिनॉमिनेटरला आपल्याला किती मिळालंय? 3. आता बघा काय काय आलंय? तर 90 √3 अपॉन 3. आता बघा 3 1 जा 3, 3 3 जा किती येणार? 9 आणि वरती 0. म्हणजे काय काय राहिले? 30 √3 आणि डिनॉमिनेटरला किती राहिले? 1. आता इथं व्हॅल्यू पुट करूया. 30 इंटू √3 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिल्या. किती दिल्या? 1.73. आपल्याला ही व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिल्या. आता ह्या दोघांचं काय करूया? मल्टिप्लिकेशन करूया. बघा 1.73 इंटू किती आहे? 30. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया. 33 चा किती येणार आहे? 90 म्हणजे 0 आणि किती येणार आहे? 9. 37 चा म्हणजे किती येणार आहे? 270. 270 प्लस 9 म्हणजे किती येणार आहे? 279 येणार आहे. म्हणजे 9 आणि इथे किती येणार आहे? 27. 31 जा 30 आणि प्लस किती करायचं आहे? 27. म्हणजे 30 प्लस 27 म्हणजे 7 आणि 3 आणि 2 किती येणार आहे? 5. म्हणजे आता बघा नाही 33 चा किती येणार आहे? 90. 0 आणि 9. 33 चा नाही 21 येणार आहे. सॉरी म्हणजे 31 चा किती येणार आहे? 30 आणि हे किती येणार आहे? 21. म्हणजे यांच्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर ना 30 आणि 21 ऍडिशन केल्यानंतर 1 आणि 3 आणि 2 किती येणार आहे? 5. म्हणजे इथं किती लिहिणार आहे? 51 आणि पॉईंटच्या खाली काय देणार आहे? पॉईंट. आता बघा आपला आन्सर किती आलंय? तर 51 पॉईंट किती आलंय? 90. आता पॉईंट नंतरच्या झिरोला काय व्हॅल्यू असते काय? नाही. म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे? 51.9. आता युनिट काय दिले इथं? मीटर. म्हणजे बीसीची लेंथ किती असणार आहे? 51 पॉईंट किती असणार आहे? 9 मीटर. म्हणजे ही कुणाची लेंथ असणार आहे? तर शिप पासून लाईट हाऊस
चे जे डिस्टन्स आहे ते किती असणार आहे 51.9 मीटर. बघा हा क्वेश्चन लक्षात आला काय तुमच्या, डायग्राम लक्षात आली काय बघा. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल. इथं कॅल्क्युलेशन पण करून दाखवलेलं आहे बघा. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन आणि प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघितलेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.